तर कार्यालयाला सील लावणं अत्यंत हास्यास्पद असल्याचं वक्तव्य ठाकूर यांनी केलेलं आहे। तर काँग्रेसचे नेते यशोमतीताई ठाकूर आहेत। ते काय सांगणार? काल तुम्ही आंदोलन केलं, कार्यालय ताब्यात घेतलं, तुमच्यावर गुन्हे दाखल केले। गुन्हे दाखल केले, ठीक आहे, पण कार्यालयाला सील लावणं हे अतिशय हास्यास्पद आहे। डीपीओ म्हटला की 4 दिवस थांबा आणि बाहेरून मग हे आम्हाला असं सांगत होते की नाही आता बोंडे, खासदार बोंडे, राज्यसभेचे खासदार बोंडे ते ती जागा घेणार आहे आणि पुन्हा एकदा जे माजी खासदार आहे त्यांचा स्टाफ आणि रवी राणाचा स्टाफ तिथे बसतील आणि त्यांची जी दादागिरी मागच्या अरेरावी दादागिरी जी मागच्या 5 वर्षांमध्ये केली ती तिथे परत सुरू करतील। परत जे अमित शहा आणि आदरणीय पंतप्रधान जे वरच्या तिथे करतात तेच आता इथं राणा दाम्पत्य आणि बोंडे साहेब करू इच्छितात। राणा दाम्पत्य आणि डॉक्टर बोंडे आणि भाजपचे बाकी इतर कार्यकर्ते, पोटे साहेब पण त्याच्यामध्ये आहेत, त्यांनी बघा काल खासदारांना कशा प्रकारे अंगावर आले, हे कोणाला न पटणार आहे। तुम्ही आम्हाला जनसैवयसाठी ते कार्यालय पाहिजे होतं, तुम्ही नाही दिलं तर खासदार साहेब म्हटले आपण टेबल टाकू ताई, ज्या वेळेला आपलं ठरतंय की आपण आठवड्यातून या दिवशी तिथं भेटायचं तिथे आपण टेबल टाकून लोकांना भेटायचंय, बाकी काय, लोकांची कामं करायची आहेत, बाकी काय। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।